नमस्कार, मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर 4 डिसेंबरला दत्तात्रेय जयंती आहे आणि या दत्तात्रेय जयंतीला श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे या या बाबतीत मी तुम्हाला काही सांगणार आहे. तर श्री गुरुचरित्र पारायण ही एक दिव्य आणि महत्त्वाचे कार्य आहे. याचा उपयोग शुद्धी, शांती आणि गुरुकृपेसाठी होतो. तर सप्ताह पद्धती 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण कसे करायचे. पहिला दिवस 1 ते 9 अध्याय, दुसरा दिवस 10 ते 21 अध्याय, तिसरा दिवस 22 ते 29 अध्याय, चौथा दिवस 30 ते 35 अध्याय, पाचवा दिवस 36 ते 38 अध्याय, सहावा दिवस 39 ते 43 अध्याय, सातवा दिवस 43 ते 53 अध्याय. याप्रमाणे तुम्ही एकूण 7 दिवस या गुरुचरित्र पारायणमधील अध्यायाचे पठण करू शकता. 3 दिवसात पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवसात 1 ते 24 अध्यायाचे वाचन करावे आणि दुसऱ्या दिवसात 25 ते 27 अध्याय करायचे आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये 38 ते 53 अध्यायाचे पठण करायचे आहे. आणि 3 दिवसात दत्त जयंतीच्या अगोदर 3 दिवस म्हणजे 2, 3 आणि 4 तारखेला या 3 दिवसात तुम्ही हे व्रत करू शकता गुरुचरित्र पारायणचे. आणि जर वैयक्तिक करायचं असेल दत्त जयंतीच्या व्यतिरिक्त तरी तुम्ही हे 7 दिवसाचे वरीलप्रमाणे पारायण करू शकता. या 7 दिवसाच्या पारायणमध्ये तुम्ही खंड पाडता कामा नये. धन्यवाद.